नेक्स्ट इज मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. आता मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे जे मेरिट्स म्हणजे जे प्लस पॉईंट असतील, ओके, ते आता आपण डिस्कस करू. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. आता विज्ञान हे सातत्यानं प्रगती करत असतं. There is a freedom in science to resist the old inference by using more advanced means and methods of doing experiments. आता सायन्समध्ये हे फ्रीडम आहे की एखादा ओल्ड इंटरफरन्स असेल आणि त्याच्यावर जर मॉडिफाईड काही नवीन सिद्धांत मांडला गेला असेल, जसं की आपण स्टँडर्ड 8मध्ये ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल बोललो होतो. तर सर्वप्रथम आपण तिथं काय केलं होतं, अगोदर आपण डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल पाहिलं होतं, त्यानंतर थॉमसन, त्यानंतर रुदरफोर्ड्स. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीचं सायन्स असतं की ॲडव्हान्स मेथडेज जातात आणि काही रूल्स हे मॉडिफाईड होत असतात. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि सायन्सची हीच वैशिष्ट्ये आपल्याला क्लिअरली मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसून येईल. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final but it could change. आता मेंडेलचं पहिलं वैशिष्ट्य काय होतं, तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सायन्स बदलत जातं. या गोष्टीवर त्यानं काय केलं आहे, थोडंसं फोकस केलेलं आहे. म्हणजे जसं की काल आपण डिस्कस केलं होतं की काही एलिमेंटच्या बाबतीत प्रिडिक्शन केलं, काही एलिमेंट्ससाठी असं प्रोव्हिजन केलं की त्या ठिकाणी इन फ्युचर त्या ठिकाणी पिरियडिक टेबल डिस्टर्ब न करता नवीन शोध लागलेल्या एलिमेंट्सला प्लेस करता येईल. बरोबर. सो ओव्हरऑल काल आपण जो लॉ पाहिला होता तो इथं रिपीट केला आहे. तो लॉ असा आहे की पिरियडिक जे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत हे ॲटॉमिक मासच्या काय आहे, पिरियडिक फंक्शन असतात. आणि त्यानंतर मेंडेलनं जे अरेंजमेंट केलं, अरेंजमेंट कशी होती, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि मेंडेलिव्हजनं जेव्हा एलिमेंट्सला त्या पद्धतीनं अरेंज केलं तेव्हा हा विचार त्यानं मनामध्ये ठेवला होता की तो जो टेबल किंवा पिरियडिक टेबल तयार करत आहे हा फायनलाइज आहे का, नाही, इट इज नॉट अ फायनल. या गोष्टीची त्याला कल्पना होती. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrated the following merit. आणि त्याचाच परिणाम म्हणून आता आपण पाहूया की कोणते कोणते मेरिट्स हे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे होते. Atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic masses of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. आता मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं पहिलं वैशिष्ट्य जर पाहिलं असेल तर ते आहे की काही एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे ते रिवाईज म्हणजे बदलण्यात आलं. जसं की इथं एक्झाम्पल पहा. आता अगोदरच्या जे प्लेसमेंट होती मेंडेलिव्हजच्या अगोदर, तर त्यामध्ये काय झालं होतं की बेरिलियमचं जे ॲटॉमिक मास आहे हे चुकीचं ग्राह्य धरलं गेलं होतं. ते किती ग्राह्य धरलं गेलं होतं, 14.09. आता याच्यामुळं काय झालं की बेरिलियमला बोरॉनच्या नंतर स्थान मिळालं होतं. मात्र मेंडेलिव्हजनं ॲटॉमिक मास रिवाईज केल्यामुळं काय झालं की, आणि हे ॲटॉमिक मास त्यानं गुणधर्मावर आधारित केलं. बरं, म्हणजे त्याला पण एक काय होता, एक रिझन होतं की जे केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या केमिकल प्रॉपर्टीजवर आधारित त्यांनी काय केलं, या ठिकाणी बेरिलियमचा ॲटॉमिक मास या ठिकाणी काय केला, चेंज केला. आणि हे चेंज करून 14.09च्या ऐवजी ती व्हॅल्यू काय प्लेस केली, 9.4. आता 9.4 केल्यामुळं काय झालं की बेरिलियम जो आहे त्याला बोरॉनच्या अगोदर स्थान मिळालं. आणि आजही आपण आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं तर बेरिलियम हा 4 नंबरला आहे आणि बोरॉन 5 नंबरला. बरोबर. आता बोरॉन नंतर असणारा बेरिलियम अगोदर प्लेस करण्याचं श्रेय कुणाला जातं, मग मेंडेलिव्हजला. आणि हे करत असताना त्यानं प्रॉपर्टीचा अभ्यास केला, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजून हे डिटरमाइन केलं की
त्याचा ॲटॉमिक मास बेरिलियमचं 14.09 नसून ते किती आहे 9.4 आहे आणि बोरॉनच्या अगोदर त्याला प्लेस केलं. हे त्याचं पहिलं सक्सेस. Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. आता मेंडेलिव्हनं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा अर्थातच वॅकंट प्लेसेस सोडले आणि अशा एलिमेंट्ससाठी की ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज त्यांना माहीत होत्या मात्र त्या एलिमेंटचा शोध नव्हता लागला गेला. ओके. 3 of these unknown elements were given the names Eka boron, Eka aluminum and Eka silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. आणि हे जे 3 अननोन एलिमेंट्स आहेत तर त्याला एक पर्टिक्युलर नावसुद्धा मेंडेलिव्हनं दिलं आणि ते नाव आहेत इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. आणि त्यानंतर हे जे एलिमेंट्स प्रिडिक्ट केले हे कशावरून केले माहिती आहे का की त्याचे नेबर एलिमेंट्स जे होते. म्हणजे आता मेंडेलिव्हनं काय केलं, सपोज एक पहिला एलिमेंट घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की नाही याच्या दोघांच्यामध्ये सुद्धा काय आहे एक एलिमेंट प्रेझेंट असू शकतो. मग ते तिथं व्हॅकंट स्पेस पण ठेवला. त्यानंतर त्याचा ॲटॉमिक मास किंवा काही प्रॉपर्टीज प्रिडिक्टसुद्धा केल्या. म्हणजे त्याला कॉन्फिडन्स होता की या दोघांच्यामध्ये निश्चितच एक आपल्याला व्हॅकंट प्लेस ठेवायचा आहे आणि इन फ्युचर त्या एलिमेंटचा शोधसुद्धा लागणार आहे आणि त्या एलिमेंटला एक काल्पनिक नावसुद्धा दिले आहे. अशी किती एलिमेंट्स होते 3, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. त्यानंतर त्याचं ॲटॉमिक माससुद्धा त्यांनी इंडिकेट केलं होतं. इका बोरॉन जो आहे त्याचा ॲटॉमिक मास 44, इका ॲल्युमिनियमचा 68 आणि इका सिलिकॉनचा 72. अशा संदर्भात म्हणजे ज्या एलिमेंटचा शोध लागला नाही त्यांची जागासुद्धा निश्चित केली, त्यांच्या ॲटॉमिक माससुद्धा डिफाईन केले. ओके. Not only this but their properties were also predicted. फक्त ॲटॉमिक मास आणि त्यांची जागाच प्रिडिक्ट केली का नाही, तर त्या व्यतिरिक्त प्रिडिक्शन जे आहे ते इथपर्यंत आहे की त्या एलिमेंटच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा संदर्भातसुद्धा त्यांनी काय केलं या ठिकाणी अंदाज बांधला, प्रिडिक्शन केलं. Later on these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. आणि इका बोरॉन जो आहे त्याला रिप्लेस कोण करतो स्कॅन्डियम. त्यानंतर इका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम. The properties of these elements match well with those predicted by Mendeleev. आणि ज्या प्रॉपर्टीज इका बोरॉनबद्दल सांगितल्या होत्या त्या प्रॉपर्टीज स्कॅन्डियमसोबत मॅच झाल्या. ज्या इका ॲल्युमिनियम संदर्भात प्रिडिक्शन केलं होतं ते गॅलियमसोबत, म्हणजे इका सिलिकॉन संदर्भात ज्या काही प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या त्या परफेक्टली कशासोबत मॅच झाल्या जर्मेनियमसोबत. ओके. See table 2.4. Due to this success, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table, and this method of classification of elements was accepted immediately. आणि त्यांच्या याच सक्सेसमुळे काय झालं की पूर्ण सायंटिफिक वर्ल्डला या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं महत्त्व कळलं आणि सो जी मेथड एलिमेंटला क्लासिफाय करण्याची मेंडेलिव्हने त्या काळात वापरली होती त्याला पूर्ण सायंटिफिक वर्ल्डनं काय दिली मान्यता दिली तात्काळ इमिजिएटली. आता एक चार्ट आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये जसं की आपण पाहिलं की मेंडेलिव्हनं फक्त ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक म्हणजे नुसतं त्यांचं पोझिशन्स आणि ॲटॉमिक मास प्रिडिक्ट केलं का नाही, तर त्या व्यतिरिक्त काही प्रॉपर्टीज संदर्भातसुद्धा वर्णन केलं होतं. आता पहा हा चार्ट मी तुम्हाला थोडा डिटेलमध्ये सांगतो. मेंडेलिव्हनं प्रिडिक्शन केलेला एलिमेंट्स होता इका ॲल्युमिनियम, त्याला त्यानं कोणता सिम्बॉल दिला होता ई, आणि ॲक्च्युअलमध्ये तो एलिमेंट कोण आहे गॅलियम आहे. आता हे कसं सिद्ध होतं तर पहा मेंडेलिव्हनं प्रिडिक्ट केलं होतं की त्याचं मास हे 68 असेल आणि ॲक्च्युअल किती आलं 69.7. शोध लागण्याच्या अगोदरच इका ॲल्युमिनियमबद्दल मेंडेलिव्हनं प्रिडिक्शन केलं होतं की त्याची डेन्सिटी असेल 5.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि ॲक्च्युअलमध्ये गॅलियमची जी डेन्सिटी आहे ती आहे 5.94 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. देन इका ॲल्युमिनियमबद्दल मेंडेलिव्हनं प्रिडिक्ट केलं होतं की त्याचा मेल्टिंग पॉईंट हा लो असेल आणि ॲक्च्युअलमध्ये गॅलियमचा मेल्टिंग पॉईंट हा 30.2 डिग्री सेल्सिअस निघाला. त्यानंतर इका ॲल्युमिनियमबद्दल
मेंडेलिव्हजनं जे फॉर्म्युला असेल क्लोराईड संदर्भात तो डिटरमाइन केला होता की एका ॲल्युमिनियमसाठी किती ॲटम्स लागतील, 3 क्लोरीनचे ॲटम लागतील आणि फॉर्म्युला असेल ECl3. आणि जेव्हा आपण गॅलियमची व्हॅलेन्सी घेऊन फॉर्म्युला तयार करू तेव्हा तो फॉर्म्युला काय निघाला, GaCl3, म्हणजे एक्झॅक्टली मॅच झाला. त्यानंतर एका ॲल्युमिनियम ऑक्सिजनसोबत जो ऑक्साईड तयार करेल तर त्या ऑक्साईडचा फॉर्म्युला E2O3 2^3 या प्रोपोर्शनमध्ये असेल. आणि ॲक्च्युअलमध्ये गॅलियमनं जो ऑक्साईड तयार करतो त्याचा फॉर्म्युला Ga2O3 आहे. त्यानंतर एका ॲल्युमिनियम संदर्भात मेंडेलिव्हचं प्रिडक्शन होतं की तो जो ऑक्साईड तयार झालेला आहे E2O3 हा ना ॲसिडिक असेल ना बेसिक असेल, तर तो कोणत्या स्वरूपाचा असेल, ॲम्फोटेरिक, म्हणजे दोन्ही ड्यूल नेचर असेल त्याच्यामध्ये. म्हणजे बेसिक असेल तर तो ॲसिडिक म्हणून कार्य करेल, ॲसिडिक असेल तर बेसिक म्हणून कार्य करेल. आणि ॲक्च्युअलमध्ये गॅलियमचा ऑक्साईड Ga2O3 हा तंतोतंत ॲम्फोटेरिकच होता. तशा संदर्भात हे ॲक्च्युअल जी प्रॉपर्टीज आहे गॅलियमच्या आणि जे प्रिडक्शन आहे हे तंतोतंत मॅच होतं. म्हणजे ज्या एलिमेंटचा शोधही लागला नाही त्या एलिमेंटला प्रॉपर पोझिशन देणे, ॲटॉमिक मास डिफाईन करणे, त्याच्या प्रॉपर्टीज डिफाईन करणे. दॅट्स वाय मेंडेलिव्हचं वर्क जे आहे ते सायंटिफिक वर्क जे आहे आणि एक इम्पॉर्टन्स कशा पद्धतीनं महत्त्व आहे ते तर आपण समजून घेतलं. देन There was no place received for noble gases in Mendeleev's original periodic table. आता नोबेल गॅसेस अर्थातच त्यांना आपण इनर्ट एलिमेंट्स म्हणतो की जे कोणत्याही प्रकारे काय होत नाही, रिॲक्ट होत नाही. हे आज मी सांगेलो. पण जेव्हा आपण 11th-12thला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकू तेव्हा इथं एक्सेप्शन असेल. तिथं मी तुम्हाला शिकवेल की यस जे इनर्ट गॅसेस आहेत 0 ग्रुप एलिमेंट्स हे रिॲक्ट होतात काही कंडिशन्समध्ये, परंतु आज रोजी एवढं सांगतो 10वीला की ते रिॲक्ट होत नाही नॉर्मल कंडिशनला. ठीक आहे. आता मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे आहे ना तर नोबेल गॅससाठी कोणतंही प्लेस आहे का, नाही. मात्र However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. मेंडेलिव्हनं ओरिजिनल पिरियोडिक टेबलमध्ये नोबेल गॅससाठी कोणतंही प्रोव्हिजन नाही. अर्थातच त्या ठिकाणी स्पेशल प्लेस आहे का, नाही. मात्र जेव्हा नोबेल गॅसेसचा शोध लागला ना, अर्थातच हेलियम, निऑन, आरागॉन वगैरे, तर 19th सेंचुरीच्या शेवटी या एलिमेंटचा शोध लागला. तर मेंडेलिव्हनं काय केलं माहिती आहे का, त्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप कोणता होता, 0 ग्रुप. आणि हा 0 ग्रुप अर्थातच आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलचा ग्रुप नंबर 18 आहे, सर्वात शेवटचा. आणि हे जे 0 ग्रुप आहे ना तर हे 0 ग्रुप मेंडेलिव्हनं जेव्हा तयार केला तेव्हा त्याच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबलला कुठल्याही प्रकारे धक्का लागला का, नाही. विदाऊट डिस्टर्बिंग तिथं एक नवीन ग्रुप तयार पण करता आला आणि शोध लागले जे हेलियम, निऑन, आरागॉनसारखे नोबेल गॅसेस आहे त्यांना प्लेस पण करता आलं. म्हणजे नव्याने शोध लागलेल्या एलिमेंटसाठी पिरियोडिक टेबलमध्ये जरी स्पेशल प्रोव्हिजन नव्हतं, प्लेस नव्हतं, मात्र त्या ठिकाणी 0 ग्रुप जेव्हा तयार करता आला तेव्हा मूळ जो मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल आहे तो डिस्टर्ब करण्याची आवश्यकता आली का, नाही. हे मेंडेलिव्हचं काय आहे, सक्सेस आहे. आणि त्यामुळं हा जो 0 ग्रुप आहे नोबेल गॅसेसचा फिटेड व्हेरी वेल, चांगल्या पद्धतीनं तो मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये फिट झाला. यूज युअर ब्रेन पॉवर. Chlorine has 2 isotopes. That is Cl35, Cl37. आता क्लोरीन जो आहे त्याचे 2 आयसोटोप्स आहेत. आता आयसोटोप्स कशाला म्हणतो आपण, हे आयसोटोप्स हे सेम एलिमेंटचे डिफरंट मास नंबर असणारे जे आहेत. तर हे असणारे एलिमेंट्स आहेत. जसं की कार्बनचे आपण आयसोटॉप पाहिले होते C12, C13, C14. तसे क्लोरीनचे तर 2 आयसोटॉप्स आहेत, Cl35 आणि Cl37. Their atomic masses are 35 and 37 respectively. ओके. ॲज वी आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण
हायजीन लिहून समोर नंबर लिहितो तो ॲटॉमिक मासच असतो जनरली. ओके, त्याच्यामुळं 35 आणि 37 हे क्लोरीनचे 2 आयसोटॉप्स आहेत ज्यांचा ॲटॉमिक मास डिफरंट आहे. ओके, देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. आता एकाच एलिमेंटचे हे असल्यामुळं यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असणार, सारख्या असणार. वेअर शुड दिस बी प्लेस इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल? नेक्स्ट क्वेश्चन. इन डिफरंट प्लेसेस ऑर इन द सेम प्लेसेस? आता प्रश्न असा आहे की मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये या दोन्ही आयसोटॉप्सला जागा मिळेल का? तर आन्सर आहे नो. आणि इन डिफरंट प्लेसेस ऑर इन सेम प्लेस, आता याच्यात होईल काय? याच्यात हाच सर्वात मोठा पॉईंट आहे माहिती आहे का, की ज्याचं प्रोपोर्शन जास्त त्यालाच प्लेस भेटतं. बरोबर, कारण मेंडेलिव्स जो आहे त्याने सुद्धा अरेंजमेंट करताना एका एलिमेंटला एकदाच पोझिशन दिली आहे. आणि इथं आपल्याला भविष्यातली गोष्टसुद्धा समजते काय, इथं जर फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर राहिली असती तरी आयसोटोपचं कन्फ्युजन राहिलं असतं का? नाही. म्हणजे याचा अर्थ पुढे आपण डीमेरिट्स बघणार आहोत आणि डीमेरिट्समध्ये आपण हा पॉईंट आवर्जून घेणार आहोत की जे आयसोटोप्स आहेत हे एकाच एलिमेंटचे डिफरंट फॉर्म असतात. डिफरंट फॉर्म असताना त्यांना सेम प्लेस म्हणजे एकाच पोझिशनमध्ये एकदा घ्यायचं का वारंवार घ्यायचं, मग एकाच प्लेसमध्ये प्लेस करायचं आहे का डिफरंट प्लेसला, हे सुद्धा कन्फ्युजन किंवा चॅलेंजिंग किंवा एक डिमेरिट म्हणू आपण मेंडेलिव्सचा आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.